आणि खऱ्या अर्थानं आपल्या परभणी जिल्हा सगळ्यात श्रेष्ठ आहे महाराज। सोनी मराठीच्या चॅनलवर पुरस्कार सत्राचा कार्यक्रम होता। त्यावेळेला ईश्वर अंधारे नावाचे जे प्रास्ताविक करणारे होते त्यांनी मला असा प्रश्न विचारला महाराज की जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं का म्हणतात। वाशीला फार मोठं व्यासपीठ होतं त्या ठिकाणी, हजारो लाखोचा समुदाय। त्यावेळेला मला त्या प्रश्नाचं उत्तर देणं अत्यंत महत्त्वाचं वाटलं। त्यांनी सांगितलं जगात जर्मनी आणि भारतात परभणी का। त्यांना सांगितलं मी जर्मनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगात श्रेष्ठ आहेत, परंतु अध्यात्म ज्ञानाच्या माध्यमातून परभणी जिल्हा भारतात एक नंबर आहे। आमच्या संतांची यादीच त्याच्यामध्ये दिली मी। आमचे रंगनाथ गुरुजी परभणीकर, मोतीराम महाराज फळेकर, मारुतराव महाराज दस्तापूरकर, आमच्या भागातली नथुराम महाराज क्याळकर, अवधूत गुरुजी संक्राळेकर, ही सगळी महाराज मंडळी या परभणी जिल्ह्यात जन्माला आली। हे संत जन्माला आले म्हणून भारतात परभणी अशा प्रकारचा उल्लेख आहे। कारण की आमचे गुरुजी तिकडं 4G येऊ द्या, 5G येऊ द्या, 6G येऊ द्या, पण आपल्या इकडे गुरुजी येतं म्हणून आपल्याला भेऊ नाही कोणत्या पद्धतीचं।